एसपी टीव्ही मध्ये स्वागत आहे. हे पहा इथं मारहाण झालेली आहे. गावच्या गुंडघराने या गरीब माणसावर अन्याय करून शिनी यांच्या पार कसे यांच्या हालत केलेले आहे. 2च मिनिटांमध्ये ते काय सांगतात. 2 मिनिटात काय तुम्हाला झालेलं आहे? आम्ही कारखान्यावर येत होतो शेतामध्ये डबा देऊन म्हातारीला, तर वापस येताना आम्हाला वाटाने सरपंचाने आम्हाला चाकून काठीनं, भगवान सरपंच काठीनं मारून हातमार करून आम्हाला दोघा मेवण्याला मला मारून चाकून तलवारीनं मारून रस्त्यावर आम्हाला पाळलं. तरी बी गाडीनं अजून मोटरसायकलनं लोटतय, गाडी घालतोय, जीव मारायला बघतोय. मारा म्हणतो याला जीव काय बघतो मी. सरपंचाच्या हातामध्ये तलवार, दुसऱ्या पोराच्या हातामध्ये ते तलवार होत. काठी हानमार केला, आम्हाला रोडवर फेकलं आणि ते बाप पुन्हा गेले तिकडे कारखान्यात. दारू पिऊन मारायला आम्हाला. तुमचे काही जुने काही भांडणं होते का? जुनं काहीच नाही आमचं भांडणं. ते दुसऱ्याचे गावामधून त्यांचे काय भांडणं असं आमचं काहीच नाही. हे पहा त्यांचे बंधू आहेत. 2 मिनिटात काय सांगतात त्यांचे आपण घेऊ. साहेब, हे आमचे बंधू आहेत. अशोक संपत चव्हाण, मी रामेश्वर संपत चव्हाण. आम्ही कष्ट करून राहतोच, राहणार हनुमाननगर तांडा निपाण टाकळी. आम्ही कामाव्यतिरिक्त आमचं कुठं लक्ष नसतंच. आणि आमचे भाऊ रानातून समजा आमच्या वडिलाला 2 महिने झालेत वरून, तर त्यांचा डब्बा देण्यासाठी ते रानात आलेले होते. आणि रानातून परत वापस येताना भगवान सरपंच यांनी आमच्या भावाला जीव मारण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक समजा सरपंचाचे आणि आमच्या तांड्यामधल्या विठ्ठल सरपंचाचे काही कॉन्ट्रॅक्ट विषयी भांडणं असतील कारखान्यामधल्या, तर ते आम्हाला काही व्यतिरिक्त माहित नाही. पण जे समजा रस्त्यानं कुणी तांड्यात परतताना ते समजा कुणी दिसेल त्याला विचारायचं की कुठला आहेस तू? हनुमाननगर. मग आला की त्यांना डायरेक्ट तलवारीनं मारहाण करायला चालू केली. आणि आमच्या भावाला असं मारलंय की डोक्याला 8-9 टाके आहेत, हातावर पण 6-7 टाके आहेत, पुन्हा हातळीवर 7-8 टाके आहेत आणि पायाला पण अर्धा टाके आहेत. असं जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला जीव मारण्याचं समजा आता इथून पुढे ते काही करू शकते. आम्हाला संरक्षण, पोलीस संरक्षण पाहिजे. तुम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे अशी तुमची मागणी कलेक्टर साहेबाला करता का आपल्या एसपी साहेबाला करता? एसपी साहेब. जर समजा नाही दिले तुम्ही कुठले काय पाऊल? आम्ही मग एसपी ऑफिस मध्ये म्हातारीला डबा द्यायला गेले, माघारी येताना त्यांना मारलंय. आमचं त्यांच्यात काही वादा नव्हता. माझे 5 लेकरं आहेत. पुन्हा काही करता काही झालं तर पुन्हा आम्ही चढून देणार, एवढं आमचं मान्य. 5 माणसाला मारलंय आमच्या घरात. आपलं काही सोनं नाणं काही गेलंय का? नाना सगळं गेलं. का किती वाजता झालं हे? काल 7-8 वाजता झालं. 8-9 वाजता 8 वाजता झालं. तुम्ही कशाला गेलते शेतामध्ये? आम्ही शेतामध्ये म्हातारीला डबा द्यायला गेलो. 2 महिने झाला आमच्या म्हाताऱ्याचं वारलंय. तर 2 महिने झाले. म्हातारी एकटी रात्री राहणार. तुम्हाला गाठून मारलंय का? कारखान्यावर गाठून मारलं. कारखान्यावर नंतर आमचे भाऊ 2 आले, त्यांना बी मारलं. 4 जणांना मारलं. बाकीचे तर 2च आहेत. बाकीचे कुठे आहेत? बाकी भाई आहेत ते दवाखान्यात. माझे 5 लेकरं. इथून पुढं काही झालं की मग ते जिम्मेदार ते कुणाला बी होते आमच्या घरात. मग जिम्मेदार आहेत सगळे. गळ्यातलं गेले. भगवान राठोड हे सगळं त्यांचा हात. भगवान राठोड सरपंच आहेत का? हो, सरपंच. आणि आमचे भाऊ नाही त्याच्यात, मालक नाही, तर आमची दीर भाया कुणी पण नाही त्यांच्या मॅटरमध्ये. मॅटर दुसऱ्याचं आहे, हे आमचं केलंय आज. भगवान सरपंच राठोड. तुमच्या मुलाबिलाला कोणाला काय लागलंय का? नाही, आमच्या भावाला 2 लागले आणि मालकाला 1 आणि दुसरे 2 आले. म्हणजे लागणाऱ्याचे नाव काय आहेत पूर्ण? एक अंकुश चव्हाण, एक गणेश आडे, अशोक चव्हाण, ते सचिन राठोड. कशामुळे झालं ते भांडणे? कशामुळे झाले तेवढं प्रॉब्लेम काही माहित नाही सर आम्हाला. तुम्हाला डायरेक्ट येऊनच मार? डायरेक्ट येऊन मारले. माहीतच नाही आमचे काय झालं. आम्ही गाडीवरच होतो. ते असं झाले म्हणून येत. तुम्हाला काही छाळछाळ केली का नुसतं मारलं? गेले केले म्हणूनच केलं नाही. मग हे कुठले मग आम्हाला काही सोनं वगैरे गेलं का? गेले. किती गेलं? लंडन गेले, दुबई गेले. किती गेलं? अंदाजे किती गेलं? 2 तोळे.
5 ग्रामचं होतं नाका, हां गळ्यातलं होतं 5 ग्रामचं आणि झुमर होते 5 ग्राम, एवढं गेले सर. बोला ताई, आपलं काय म्हणणं आहे? आम्हाला 3च भाऊ आहेत सर. 3च भाऊ आहेत. आमच्या 3 भावाला कामाने जाताना, कामातून वापस येताना भगवान सरपंचाने यांनी रस्त्यावर धरून कोयत्याने आणि तलवाराने वार करून आमच्या भावाला जखमी केलेले आहेत. 3घही भावाला, 3 भावाला असा कुठं बी आणते. ह्या सगळं ती 3री वेळ आहे आमच्या दाजीला आणि आमच्या 3 भावाला. आणि आता दुसऱ्यांदा जरी काही जरी झालं तरी त्याचाच नाव येणार आहे. हे पण आमची मागणी आहे. पण हे असं का करतोय ते पण विचारून घ्या. आमच्या भावाला संरक्षण पण पाहिजे. असं काय आहे, कशाबद्दल? हे दुसरीच वेळ नाही, ती 3री वेळ आहे. विचारून हाणताय ना, पुन्हा कुणालाही लावून हाणताय ना. आता पुन्हा म्हणतात जीव मारायची धमकी पण देत आहे. अशी आमची कळकळीची विनंती आहे. असं का सांगताय ते, कशाबद्दल सांगताय ते पण विचारून घ्या सर तुम्ही. अशी आमची मागणी आहे. तुम्ही बोला का ताई? ठीक आहे. आम्ही घरी जात असताना आम्हाला भगवान सरपंच आणि त्याचे माजलगावचे विशेष गुंड आणून आम्हाला तलवारीने मारण्याचा, जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे. ताई, तुम्ही कोण आहेत त्यांचे? बहिणीत का? तुमच्या भावाला मारल्याशी तुमची काय किती आहे? बोला ताई, आपलं काय म्हणणं आहे? आम्हाला 3च भाऊ आहेत सर. 3च भाऊ आहेत. आमच्या 3 भावाला कामाने जाताना, कामातून वापस येताना